झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनिल परवानसह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख. परब एसआरए प्रकल्पामध्ये स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते. रोज लिहायच्या डायरीमध्ये बाबांनी स्थानिक नेत्यांचं नाव लिहिलंय. झिशान सिद्दीकींचा जबाब. बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीमध्ये कंबोज यांच्या नावाचा उल्लेख. हत्येच्या दिवशी बाबा आणि कंबोज यांच्यामध्ये अर्धा तास व्हॉट्सअपवर संभाषण. झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये उल्लेख. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे अजितदादांकडे सुपूर्द. तत्काळ राजीनामा घेण्याची मागणी. आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार पुढील निर्णय घेणार. दमानियांची प्रतिक्रिया. धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीमधील उपोषणस्थळी घेतली मनोज जरांगींची भेट. मस्साजोग ग्रामस्थांसह धनंजय देशमुख आज 1 दिवसीय उपोषण करणार. बीड पोलीस दल आकाचं आरोपी वाल्मिक कराडच्या मर्जीमधल्या 150 ते 200 पोलिसांची यादी गृहमंत्री फडणवीसांना देणार. सुरेश धस यांची माहिती. मराठवाड्याच्या बाहेर बदली करण्याची मागणी. आरोपी विष्णू साठे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा. विष्णू साठेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलंय. सुरेश धसांचा मोठा आरोप. परळीमध्ये स्पेशल ऑडिट लावण्याची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी. जस्टिस सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. मनपा जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष. पालघरचे शिंदेगडाचे नेते अशोक धोडी यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल. ड्रोनच्या माध्यमातून अशोक धोडींचा शोध घेण्याचा प्रयत्न. धोडी मागील 7 दिवसांपासून बेपत्ता. 5 वर्षांमध्ये एसटीच्या ताफ्यामध्ये 25,000 स्वमालकीच्या नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव. अर्थमंत्री अजित पवारांकडून प्रस्तावाला तत्वतः मान्यता. आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी होण्याचा अंदाज. नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद तसंच एसटीच्या दरवाढी विरोधात चर्चा होण्याची शक्यता. तिकीट दरवाढी विरोधात ठाकरे गटाचं आज राज्यभर आंदोलन. तिकीट दरवाढ रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी. मुंबई मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडलं जाणार. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर मंजुरी देण्याचा निर्णय. सविस्तर प्रकल्प अहवाल सिडको मार्फत तयार करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश. मीरा रोडमध्ये शाखेचा ताबा मिळवण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने. शिंदे गटात गेल्यानंतर शहर प्रमुख शिवशंकर तिवारींचा शाखेवर दावा. तिवारींच्या दाव्यानंतर ठाकरे गट आक्रमक. डोंबिवलीमधील एका सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद. सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला विरोध करत शिवीगाळ केल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप. मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. लोढा नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवा. हायकोर्टाचा लोढा बंधूंना सल्ला. सल्ल्याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. राज्यात फेब्रुवारीनंतर 8 ते 10,000 पोलिसांची भरती होणार. गृह विभागानं रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली. सूत्रांची माहिती. मुंबई महानगरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचा प्रयत्न. सूर्या कवडास, सूर्या नदीवरील 5 कोल्हापुरी बंधारे अशा 10 प्रकल्पांवर आढावा बैठक. टाइमलाईन निश्चित करून वेगानं काम करण्याच्या सूचना. पश्चिम रेल्वेवर आज वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान सकाळी 10:30 ते 11:45 पर्यंत ब्लॉक. काही रेल्वे गाड्या रद्द तर विरार डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत चालवणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत तर 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल नाही. नागपुरात 5 तर पिंपरीमध्ये जीबीएसचे 15 रुग्ण. पुणे जिल्ह्यामधील जीबीएस रुग्णांची संख्या 110 वर. टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी होणार. चंदीगड महापौर निवडणुकीसाठी स्वतंत्र निरीक्षक. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या माजी न्यायाधीश जयश्री ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यवाही करण्यात येणार.